मंडळी, या महाराष्ट्राला 100 तुकाराम मुंडेंची गरज आहे। कारण गेल्या काही दिवसात त्यांनी महाराष्ट्रभर जो कारवाईचा धडाका लावलाय, त्यामुळे एक प्रामाणिक अधिकारी काय करू शकतो हे या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिलंय। लहान मुलांच्या दुधात विष कालवून स्वतःची घरं भरणारे नराधम आज भेसळयुक्त दुधाचे टँकर रस्त्यावर सोडून पळू लागले। ज्यांनी अनेक वर्ष केमिकल युक्त दूध विकून कोट्यवधींची माया जमा केली, समांतर व्यवस्था उभी करून शेतकऱ्यांच्या कष्टावरती अक्षरशः नांगर फिरवण्याचं काम केलं, त्या माफियांना आता पळता भुई थोडी झाली आहे। आज शेतकऱ्यांच्या घामाला त्यामुळे 4 पैसे मिळण्याची, सामान्य नागरिकांना चांगलं दूध मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। जे दुधाच्या बाबतीत तेच गुटख्याच्या बाबतीत महाराष्ट्रात फक्त कागदावर गुटखा बंदी होती। या राज्यात अशी एक टपरी दाखवा जिथं छुपा गुटखा मिळत नसात। हप्तेखोरी आणि भ्रष्टाचाराच्या बळावर एक अवाढव्य काळी यंत्रणा राजरोसपणे चालू होती। आज बेकायदेशीरपणे गुटख्याच्या टपऱ्यांना टाळं लागताना दिसतंय, केवळ एका नावाच्या दहशतीत। खरं सांगू, आजकाल गल्ली बोळातल्या गुंडा पुंडांचं, भाई दादांचं उदात्तीकरण करण्याचा हा काळ आहे। पण अशा काळातही कोणत्याही सत्तेसमोर